अहिल्यानगरमध्ये गेल्या 2 दिवसापासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. तसेच फळबागा ज्या आहेत ते उन्मळून या ठिकाणी पडल्याचं आपल्याला बघतो. हे मी सध्या डाळिंब ह्या शेतामध्ये आहे. आपण बघतो की कोळगाव येथे मोठ्या प्रमाणात काल रात्री देखील मोठ्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि त्यामध्ये हे सगळं डाळिंबाची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. आपण बघू शकतो की सगळी फळं जी आहेत ते देखील पडलेले आहे. सगळी पूर्ण बागा उन्मळलेली आहे आणि हे सगळे शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगा ना, किती नुकसान तुमचं झालेलं आहे? नुकसान आमचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आम्हाला सांगताच येणार नाही. किती बाग होते, किती झाडं होते? 1000 झाड होते. काय मागणी आहे तुमच्या आता सरकारकडे? आमचं काय नाही, भरपाई आम्हाला मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. या परिसरात सगळी हीच परिस्थिती आहे का, काय सांगा? काल आणि परवा 2 दिवस वादळी वारा सहित गारपिटी सहित पाऊस झालेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत. स्टेजिंग डाळिंबाचं केलेलं सगळे कापड लावलेले त्या ठिकाणी फाटून गेलेत. झाडं उपटून पडलेत, लिंबुनीची असतील, संत्रा असेल, डाळिंब असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाले. काही घरं पडलेली आहेत गावाच्या परिसरामध्ये. तर परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा सरकारकडून ही एवढी विनंती आहे. पंचनामे देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे. काय सांगा, पंचनामे तुम्ही करतायत, प्रामुख्याने किती नुकसान झालेले आहे भागात, कोणत्या कोणत्या पिकांचं? साधारण कोळगाव गावामध्ये डाळिंब संत्रा परत आंबा या पिकाचं जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. डाळिंबावरचे जे काही कव्हर आहे तो पूर्ण उडून गेलेला आहे. तसेच आता डाळिंब 1 महिन्यामध्ये निघालेलं असतं, पण पूर्ण डाळिंब वाऱ्यामुळं वादळामुळे पूर्ण खाली पडून पूर्ण नुकसान झालेलं आहे डाळिंबाचे. आणि कृषी विभाग व महसूल विभाग मार्फत 2 दिवसापासून आम्ही पंचनामे करत आहोत आणि 1-2 दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होऊन जाते. तर निश्चित आपण बघतो की मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता कुठेतरी सरकारने त्वरित या ठिकाणी तातडीची मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसे पंचनामे देखील आता सुरू करण्यात आलेले आहे. कॅमेरा मुख्यमंत्री कुणाल जायकर, TV9 मराठी, कोळगाव, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.